वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे इथं 3 दिवसीय भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। पुरुषांप्रमाणे तरुणींनीही यात सुसाट वेगानं बैलगाडा हाकला। या स्पर्धक तरुणींचं परिसरात कौतुक होतंय। वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन होऊनही 1 वर्षापासून त्या इमारतीत कामकाज सुरू झालं नव्हतं। मात्र आता नवीन इमारतीत जिल्हाधिकारी कार्यालय स्थलांतरित झालंय। जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, सांख्यिकी विभाग, नियोजन विभाग, आयटी विभाग आणि इतरही आस्थापनं आता नवीन इमारतीत आली आहेत। शिमल्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होतीये। पर्यटक या बर्फवृष्टीचा आनंद लुटतायत। मात्र जनजीवन विस्कळीत झालंय। डोंगर, दऱ्या, रस्ते, घर सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे। बर्फवृष्टीमुळे रोहतांग खिंडीतील अटल बोगद्यात अडकलेल्या पर्यटकांची पोलिसांनी सुटका केली। बोगद्याच्या दक्षिण पोर्टल जवळ अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। 400हून अधिक पर्यटक अडकले होते। मनाली लेह मार्गावरील या बोगद्यावर आणि आजूबाजूच्या परिसरात बर्फवृष्टी झाल्यामुळे इथं पर्यटकांची वाहनं अडकली होती। दिल्लीत जोरदार पावसानं हजेरी लावली। अचानक झालेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली, तर अनेक भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। वातावरणात यामुळे गारवा निर्माण झाला। नासाच्या जेम्स वेब या दुर्बिणीनं आकाशगंगांची विस्मयकारी छायाचित्र प्रसिद्ध केली आहेत। यातील सर्वात जवळची आकाशगंगा 15 दशलक्ष प्रकाश वर्षाच्या अंतरावर आहे, तर सर्वात दूरची आकाशगंगा 60 दशलक्ष प्रकाश वर्षाच्या अंतरावरची आहे। जेम्स वेब दुर्बिणीमुळे विश्वाच्या उत्क्रांतीचा अभ्यास करण्यासाठी अनेक महत्त्वाचे धागेदोरे आतापर्यंत शास्त्रज्ञांच्या हाती लागलेत।